हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत सात्विक थाली रेसिपी शेअर करणार आहे। श्रावण महिन्यात खूप लोक कांदा लसूण खात नाही, खूप लोक खातात सुद्धा। जे लोक खात नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम सिंपल कमी वेळेत बनवून तयार होते। पूर्ण थाली ही झटपट अशी अर्ध्या तासात बनवून तयार होते। अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त वेळ लागेल किंवा कमीही लागू शकतो जर तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन केली किंवा टाइम मॅनेजमेंट केला की लवकरच होते। कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये 2 चमचा तेल गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरा ॲड केलेला आहे। जिरा व्यवस्थित तडतडला की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड करायचा आहे। कढीपत्ता नंतर आपल्याला त्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतलेले ॲड करून घ्यायचा आहे। 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो थोडेसे शिजत आले की त्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। 1-2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं। टोमॅटो छान शिजला की त्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे मी गरम मसाल्याचं थोडंसं आपण कारण की बिलकुलही कांदा लसूण नाही वापरला यामध्ये, त्यासाठी इथे मी थोडंसं गरम मसाला बारीक करून घेतलेला आहे। म्हणजे थोडंसं खोबरं, काळी मिरी, लवंग, भेंडी विलायची त्याचा सगळा एक मसाला बनवून घेतला आहे। तो 1 मोठा चमचा भरून ॲड करायचा आहे। अर्धा चमचा हळदी पावडर। तुम्हाला जर त्या मसाल्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये कळवा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करीन। आता 1-2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आपल्याला। हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित टोमॅटो मॅश होईल तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। थोडंसं अर्धा चमचा इथं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। आता परत मसाला मिक्स करून घेते। मसाला इथे व्यवस्थित शिजून तयार झाला आहे। आता त्यामध्ये आपण धुवून घेतलेले शेंगा ॲड करून घ्यायचे आहेत। 1-2 मिनिटं तेलामध्ये परतून घेऊया व्यवस्थित। तेलामध्ये भाजी कोणतीही लवकर शिजते म्हणून लवकर पाणी ॲड करायचं नाही। 2-3 मिनिटं तेलामध्ये शिजवून घ्यायचं, वाफवून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे। म्हणजेच आपले शेंगामध्ये थोडेसे दाणे असतात ना, ते व्यवस्थित शिजतात। जर पाणी ॲड केलं नाही तर व्यवस्थित शिजत नाही। त्यासाठी थोडंसं इथे मी अर्धा वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे। अर्धा ते 1 वाटी इतकं पाणी ॲड करून घेतलं आहे। पूर्ण मसाला मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये यावर झाकण लावते आणि झाकण लावून 4-5 मिनिटापर्यंत व्यवस्थित असं शिजवून घेते। इथे 4-5 मिनिटं झालेले आहेत। एकदम कमी गॅसवर भाजी शिजवून घेते कारण पाणीचा खूप कमी वापर केलेला आहे। 4-5 मिनिटं झालेले आहेत। इथं परत एकदा भाजी मिक्स करून घेते। आता परत झाकण लावूया, परत 4-5 मिनिटं शिजवून घेऊया। जोपर्यंत व्यवस्थित दाणे वगैरे शिजत नाही तोपर्यंत शिजवून घेतली आहे आपली भाजी। इथं जवळपास 15 ते 20 मिनिटं लागले मला भाजी शिजवून घ्यायला। पूर्ण भाजी इथे शिजून तयार झालेली आहे आणि मी ही पूर्ण रेसिपी आहे ना ती एका गॅसवर बनवलेली नाही आहे। जशी आपली भाजी शिजत आली ना, दुसऱ्या गॅसवर उचलून ठेवलं आहे। एका गॅसवर मी कुकर मांडलेला आहे, एका गॅसवर गोड पदार्थ बनवला आहे। म्हणजे माझ्याकडे 3 गॅस बर्नर आहे तर मी 3ही गॅसचा इथे वापर केलेला आहे। पीठ मळून बाजूला ठेवून घेतलेलं आहे। सोबतच आपल्याला इथे वरण भाताचा कुकर लावून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। इथे मी 4 लोकांसाठी म्हणजे 2 लहान मुलं आहेत माझे आणि आम्ही दोघं असे 4 लोकांसाठी ही मी पूर्ण रेसिपी बनवत आहे। तर तुम्ही त्या प्रकारे इथे मेजरमेंट घेऊ शकता। 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, अर्धा वाटी डाळ घेतलेली आहे तुरीची, अर्धी वाटी डाळ, 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे 1-1, 2-2 पाण्याने। आता त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं। तर तांदळामध्ये 1 वाटी पाणी आहे तर 1 इंच डुबेल इतकं पाणी ॲड करायचं आपल्याला। यापेक्षा जास्तही नाही आणि कमीही पाणी ॲड करायचं नाही आहे। तांदळामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी ॲड करायचं आहे कारण तांदूळ छान मोकळा शिजतो। जर पाणी जास्त झालं तर भात असट होतो आणि डाळीमध्ये थोडंसं पाणी जास्त टाकायचं कारण डाळ शिजायला थोडंसं जास्त वेळ लागते आणि डाळीला थोडंसं पाणीही जास्त लागतो। म्हणून 1 इंचापेक्षा थोडंसं जास्त पाणी इथे मी ॲड करून घेतलेलं आहे। आता भातामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठही ॲड करून घेतलेलं आहे। जर तुम्ही ॲड करत नसाल किंवा करत असाल तर थोडंसं अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे। आता भात आणि तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेले आहे। कुकरमध्ये 1 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि दोन्ही डबे एकावर एक ठेवून घ्यायचं आहे। आता हा कुकर काळा पडू नये म्हणून मी यामध्ये 1 लिंबाची फोड अशी कापून ॲड करून घेतलेली आहे आणि असं भातावर झाकण लावून घ्यायचं आहे। म्हणजेच खालचं पाणी वर जाऊ नये आणि भातामध्ये मिक्स होणार नाही, यासाठी मी इथे भातावर झाकणी ठेवलेली आहे। कुकरचं झाकण लावते, 3 शिट्ट्या येईपर्यंत कुकर शिजवून घेते। मी बाजूच्या गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि लगेच इकडं गोड आपली शेवयाची खीर बनवून घेणार आहे। त्यासाठी 1 चमचाभर तूप ॲड करून घ्यायचं आहे। तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये थोडेसे काजू आणि थोडेसे बदामाचे तुकडे ॲड करून घेतलेले आहे। 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे, छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला। लवकर भाजते, काजू बदाम जास्त वेळ लागत नाही, त्यासाठी 1 ते 2 मिनिटापर्यंत परतून घेतलं तर पुरेसं आहे। चमच्याला थोडंसं तूप लागलेलं होता म्हणून याच्यामध्ये टाकलं की पूर्ण तूप वितळतो म्हणून मी चमचा यामध्ये फिरवून घेतलेला आहे।
आणि 1 मिनिट झालेला आहे. काजू बदाम व्यवस्थित इथे छान फ्राय झालेले आहेत. आता त्यामध्ये मी शेवया ॲड करून घेणार. ही एकदम लाल कलरची म्हणजे रोस्टेडवाली शेवई येते ना गव्हाची, ती वाली घेतलेली आहे, एकदम बारीक नायलॉनवाली. ती शेवई इथे आपल्याला वापरायची आहे, सगळ्यात बारीकवाली. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ना तुम्ही तेच वापरा. माझ्याकडे ही होती म्हणून ही वापरलेली आहे. यामध्ये पांढरीवाली पण येते रव्याची, ती पणही वापरू शकता. त्याच्याने खूप टेस्टी खीर बनून तयार होते. आता 1 मिनिटापर्यंत परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दूध ॲड करून घ्यायचं. तर दूध इथे मी अर्धा लिटर एका अर्ध्या वाटी शेवयाला अर्धा लिटर इतकं दूध वापरलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटापर्यंत आपल्याला या खिरीला शिजवून घ्यायचं आहे. इथे 2-3 मिनिटं झालेले आहेत. एकदम कमी गॅसवर शिजवून घ्यायचं, नाहीतर दूध लवकर आटून जातो. आता साखर ॲड करून घेते मी. 2-3 मिनिटं शिजवून झाल्यानंतर यामध्ये अर्धा वाटी इतकं साखर ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी किंवा जास्त करू शकता. इथे मी अर्धा वाटी साखर ॲड केलेलं आहे. आता परत आपल्याला 4-5 मिनिटापर्यंत खिरीला शिजवून घ्यायचं आहे. आता इथे मी 4 ते 5 हिरव्या इलायच्या वाटून घेतलेल्या आहे खलबत्त्यामध्ये, तेही ॲड करून घेते. मिक्स करून घ्या. तुम्हाला एकदम घट्ट हवी असेल तर तुम्ही घट्टही करू शकता किंवा थोडीशी पातळ हवी असेल मी जसं व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे, तर तुमची खीर 10 मिनिटांमध्ये बनून तयार होते. अशा प्रकारे माझी इथे खीर व्यवस्थित शिजून तयार झाली आहे. गॅस ऑफ करून घेते. आपली खीर बनून तयार झाली आहे. मी बाजूला ठेवून घेतली. आता आपल्याला इथे काकडीची कोशिंबीर बनवून घ्यायची. एकदम सिंपल पद्धतीने झटपट कशी बनवायची ते सांगते. तर सगळ्यात आधी मी इथे काकडी शिलून घेतलेली आहे. काकडी घेतलेली आहे, तिला शिलून घेतलेलं आहे. आता लगेच मी आपल्या अद्रक किसणीने ग्रेट करून घेणार आहे. तुमच्याकडे ही किसणी नसेल किंवा ग्रेटर असेल दुसरं तर त्याच्यानेही ग्रेट करून घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला इथं ग्रेट करून घ्यायचं आहे. याच्यातलं पाणी अजिबात काढायचं नाही, कारण पाणी एवढा पौष्टिक असतो, तो पाणी कसं आपण वेस्ट करणार. तर पाणी याच्यातलं काढायचं नाही आहे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या ॲड करायच्या आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि 3 ते 4 चमचा भरून इथे आपल्याला दही ॲड करायचे. दही छान अशी फ्रेश दही वापरायची, जास्त आंबट दही वापरायची नाही आहे. फ्रेश दही असेल तर त्याची चव खूप छान लागते. थोडंसं अर्धा चमचापेक्षा थोडंसं कमी चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. आता हा पूर्ण मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता लगेच मी यावर थोडासा तडका देणार आहे. तर 1 चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा इतकं जिरा ॲड करायचं आहे. थोडीशी मोहरी ॲड करून घ्यायची आहे आणि थोडंसं आपल्याला इथे 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं ॲड करायचं आहे आणि हा तडका आपल्याला कोशिंबीरमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. म्हणजेच काकडीची चटणी बनवलेली आहे मी सिंपल पद्धतीने, कारण पूर्ण जेवणासोबत थोडंसं काहीतरी पाहिजे ना, त्यासाठी मी काकडीची चटणी बनवून घेतलेली आहे अशा प्रकारे सिंपलमध्ये. आणि आपली ही काकडीची चटणी बनवून तयार झालेली आहे, ती बाजूला ठेवून घेतली आहे. लगेच आपला कुकरही इथे तयार झालेला आहे. आणि बघा मी सांगितलं होतं ना, कधी कधी कुकरमध्ये पाणी कमी किंवा जास्त होतं तर असं प्लेटमध्ये वर येतो. ते जर मी प्लेट झाकली नसती तर भातामध्ये पूर्ण पाणी गेलं असतं आणि भात पूर्ण आपलं असट झालं असतं. आणि तुम्ही चेक करा, मी तुम्हाला दाखवून देत आहे की भातामध्ये अजिबात पाणी गेलेलं नाही आहे. त्याचंच कारण की प्लेट झाकून घेतला आहे. जर तुम्ही नवशिक्के असाल ना तर तुमच्यासाठी ही वाली ट्रिक खूप छान आहे, कारण की खूप लोकांना असं जमत नाही, नवीन असतात त्या लोकांना, नाही तर जे रेग्युलर डेलीमध्ये स्वयंपाक करतात त्यांना तर हे सगळं सांगायची गरजही नाही आहे. मी वरणाला व्यवस्थित इथं घोटून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे. पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटापर्यंत फेटून घ्यायचं आहे. डाळ व्यवस्थित शिजली असल्यामुळे मी ते चम्मचनेच व्यवस्थित घोटून घेतलेलं आहे. जर तुमची डाळ थोडीशी व्यवस्थित शिजली नसेल किंवा थोडंसं तुम्ही डाळ घोटणीनेसुद्धा घोटून घेऊ शकता. डाळ घोटल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं अर्धा चमच इतकं मीठ ॲड करायचं आहे. 1 मिनिटापर्यंत फेटून घेतल्यानंतर लगेच डाळ तडका बनवून घेते. इकडे तडक्याला त्यासाठी 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे. अर्धा चमचा जिरा ॲड करायचा आहे आणि 2 मिरची ॲड करून घेतलेली आहे. थोडंसं कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे. अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर, थोडंसं गरम मसाला, थोडंसं धने पावडर. आता हा तडका तयार झाला आहे. लगेच आपल्याला वरणावर तडका ॲड करून घ्यायचा आहे. एवढी भारी लागते ना ही सिंपल पद्धतीची डाळ, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप फास्ट होते. अशी जर तुम्ही एकदा रेसिपी बनवून बघितली ना, खूप फास्ट म्हणजे तुम्हाला अर्धा ताससुद्धा लागणार नाही, कारण की मॅनेजमेंट व्यवस्थित जर असेल तर तुम्हाला कोणतीही रेसिपी बनवायला जास्त वेळ लागत नाही. थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे वरून आणि आपला डाळ तडका बनवून तयार झालेला आहे.
बघा, वाटत आहे का तुम्हाला एवढी म्हणजे एवढ्या फास्टमध्ये एवढी छान अशी दाल तडका बनवून तयार होऊ शकते? तर आपला दाल तडकाही तयार आहे, भातही तयार आहे, भाजी तयार आहे, कोशिंबीरसुद्धा तयार आहे आणि गोड शेवयाची खीरसुद्धा तयार झाली आहे. आता गरमागरम आपल्याला पोळ्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यासाठी ते मी थोडंसं स्पीडमध्ये दाखवलेलं आहे. व्हिडिओ खूप लांब होत होतं, त्यासाठी थोडंसं स्पीडमध्ये केलेलं आहे. मी ते ट्रायंगल शेपमध्ये तुम्हाला पराठे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. त्यासाठी एक मीडियम साईजचा पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे. थोडंसं लाटून घेतलेली छोटीशी पोळी लाटून घ्यायची आपल्याला. त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं सुक्कं पीठ ॲड करायचं, म्हणजे पोळी व्यवस्थित फुलली पाहिजे आपली गुब्बाऱ्यासारखी. आणि वरूनही अशी फोल्ड केल्यानंतर थोडंसं तेल लावायचं, थोडंसं सुक्कं पीठ लावायचं आणि परत एकदा अशी फोल्ड करून घ्यायची आहे. ट्रायंगलमध्ये बनवत आहे. छान फुगली पाहिजे म्हणून मी पीठ लावलेलं आहे मधून. तुम्ही नाही लावलं तरी चालते. अशी पोळी फुगते, पण थोडंसं लावून घेतल्याने आणखी छान फुगते, म्हणून मी असं करते नेहमी. आणि माझी पोळी खूप छान फुगतात, खूप नरमगार होतात माझ्या पोळ्या. व्यवस्थित इथे पोळी लाटून घेतलेली आहे. आता तवा इकडे गरम करून घेतलेला आहे. थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे वरून. आता सगळीकडे पसरवून घेते मी व्यवस्थित तेल. आणि लाटून घेतलेली पोळी यावर आपल्याला टाकून घ्यायची आहे. थोडीशी पोळी शेकली की आपल्याला याला पलटवून घ्यायचं आहे. बघा, तावा व्यवस्थित गरम झाला नाही की पोळी चिकटते. माझी पोळी चिकटली कारण तावा माझा व्यवस्थित गरम झालेला नव्हतं, म्हणून थोडीशी चिकटली. पण पोळी मात्र टम्म फुगलेली आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान पोळ्या होतात. आता दोन्ही साईडनी आलटून पलटून मस्तपैकी आपल्याला पोळीला शेकून घ्यायची आहे. आपली पोळी बनवून तयार झालेली आहे. लगेच मी तुम्हाला सर्वसुद्धा करून दाखवते की आपण किती सारे पदार्थ किती कमी वेळेमध्ये बनवून तयार केलेले आहे. आपण भाजी सर्व केलेली आहे. लगेच आपण शेवयाची खीरही मी इथे सर्व करून दाखवली आहे. आपला दाल तडकासुद्धा मस्तपैकी चमचमीत दाल तडका बनवून तयार आहे. काकडीची चटणी आणि हा मस्त लुसलुशीत भात असा मोकळा. जर तुम्हाला असं आवडत असेल तर थोडंसं तुम्ही पाणी इथे जास्त ॲड करू शकता, पण मला कुकरमधला भात एकदम मोकळा खायला आवडते, म्हणून मी इथे थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे. सोबतच मी इथे पापडही तळून घेतलेले आहे. पापडाशिवाय ते जेवण अधुरं असल्यासारखं वाटतं, म्हणून मी थोडंसं पापडही तळून घेतलेलं आहे. आणि वाटीचा शेप कसा द्यायचा ते तुम्हाला सांगितलं आहे. वाटीमध्ये थोडंसं भात भरून घ्यायचं चम्मचने आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं. छान वाटीचा शेप निघतो इथे आणि दिसायला तर छान दिसतेच, म्हणूनच मी हे केलेलं आहे. नाहीतर जेवणाला काही फरक पडत नसतो किंवा भाताला काही वेगळी चव येत नाही. असं केल्याने तुम्ही डार्कही वाढलं तरी चालते, पण थोडंसं अशा प्रकारे जर तुम्ही केलात तर आणखी दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसते, दिसायला खूप छान दिसते आणि मग खाणाऱ्या माणसाला वेगळं काहीतरी वाटते, म्हणून माणूस आवडीने खातो. बघा, अशा प्रकारे छान मी इथे प्लेट सर्व करून घेतलेली आहे. आणि पुन्हा आपली ताट इथे सात्विक ताट बनवून तयार झालेले. सात्विक थाली, थोडीशी लोणचं सोबतीला. तर तुम्हाला ही सिंपल झटपट होणारी रेसिपी कशी वाटली, सात्विक थाली कशी वाटली, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या ह्या नवनवीन रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी आजपासून मिलेट्स रेसिपी शेअर करणार आहे. जर तुम्हाला बघायचे असतील रेग्युलर तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.